श्री शिवलीलामृत अध्याय 3. श्री शिवलीलामृत अध्याय 3 सार. शौनकादिकांना सूत पुढे म्हणाले, ऐका इक्ष्वाकुवंशी मित्र सहनाम चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो एकदा जंगलात शिकारीला गेला असता त्याचे हातून एका राक्षसाचा वध झाला. तेव्हा त्याच्या भावांनी बंधुवधाचा सूड घेण्याचे ठरवून मनुष्य रूपाने राजाकडे आला व मी चांगला स्वयंपाकी आहे म्हणून कामाला लागला मी चांगला स्वयंपाकी आहे म्हणून कामाला राहिला. एके दिवशी राजाकडे वसिष्ठ ऋषी आले असता राजाने त्यांचा सत्कार करून भोजनास थांबविले. सूड घेण्यास ही संधी आहे म्हणून त्या राक्षसाने नरमास शिजवून उत्तम स्वयंपाक केला व वसिष्ठासह सर्वांना वाढला. वसिष्ठांना ही गोष्ट समजली. तत्क्षणी ते संतापून त्यांनी, तू निर्जन स्थानी राक्षस होऊन नरमांस भक्षण करशील असा शाप दिला. माझी काही चूक नसता राजाही क्रोधविष्ट होऊन प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले, परंतु त्याची राणी दमयंतीने रोखले. नंतर राजाने आपल्या हातातले पाणी स्वतः त्याच्या पायावर टाकून घेतले. त्यामुळे त्याचे पाय काळे झाले. पुढे त्याला कल्माशपाद नाव पडले. खरा प्रकार समजल्यावर वसिष्ठ शांत झाले व तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला. पुढे कल्माशपाद ऋषी शापे राक्षस होऊन वनात भटकू लागला. त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्यांनी ब्राह्मणास खाऊन टाकले. त्यामुळे ब्राह्मण पत्नीने त्यास शाप दिला. 12 वर्षांनी शाप मुक्त होऊन घरी जाशील. पत्नी संग होताच मृत्यू पावशील. कालांतराने तो शापमुक्त होऊन घरी आला व स्त्रियांना सर्व वृत्तांत सांगितला. त्यांना अपार दुःख झाले. पुढे तो बैचेन होऊन नगर सोडले व वनांतरी विचारू लागला. गौतमांनी राजास गोकर्ण क्षेत्रास जाण्यास सांगितले व त्या क्षेत्राची कथा सांगितली. रावणाने आत्मलिंग नेत असता मध्येच लघु शंका आली. ते गुराखी रूपी गणेशाचे हाती दिले. त्यांनी ते वेळ लागला म्हणून खाली ठेवले. काही केल्या उपटे ना तेच गोकर्ण क्षेत्र होय. पुढे ऋषींनी एक अत्यंत पापिणी स्त्रीची कथा सांगितली. ती गोकर्ण क्षेत्र आली. तिला कशी उपासना घडली व ती पापी असून मुक्त कशी झाली व शिवलोकी कशी प्राप्ती झाली. नंतर राजा गौतमी ऋषीच्या सांगण्यावरून गोकर्णास गेला व शिव उपासना करून पापमुक्त होऊन शिवलोकी प्राप्त झाला. शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिव मंगलधामा. निजजन हृदय आरामा. चराचर फलांकित द्रुमा. नामा अनामातीत तू. इंदिरावर भगिनी मनरंजना. षडस्य जनका. शफरी ध्वज दहना. ब्रह्मानंदा भाललोचना. भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्योजात वामघोरा. तत्पुरुषा ईशाना ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा. गिरिजा रंगा गिरीशा. गंगाधरा भोगी भूषणा. सर्वव्यापका अंधक मर्दना. परमातिता निरंजना. गुणत्रय विरहित तू. हे पयफेन धवल गज जीवन. द्वितीयाध्यायी कृपा करोन. अगाध सुरस आख्यान. शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसी कथेची रचना. वदवी पंचमुकुट पंचानना. शौनकादिका मुनिजना. सूत सांगे नैमिषारण्ये. इक्ष्वाकुवंशी महाराज. मित्र सहनामे भुभुज.
वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडौजा पृथ्वीवरी, पृतना वसने करोन, घातले उर्वीस पालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रू भगणे मावळली, तो एकदा मृगया व्याजे करोन, तो एकदा मृगया व्याजे करोन. निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांदर प्रवेशला विपिन, तो सावजे चहू कडून उठली, व्याघ्र वृक रीस वनकेसरी, मृग मृगी वनगो वानर वानरी, शक कंबुजा कांच्या हारी, संहारित नृपवर, चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती, नृपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गतप्राण होऊनी पडी येला, त्याचा बंधू परम दारुण, तो लक्षिता झाला दुरोन, मनी कापट्य कल्पुन, म्हणे सूड घेईन बंधूचा, मित्र सह पातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टित विशेष, दरवी स्कंधी घेऊनिया, नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सूपशास्त्री परम निपुण, अन्न शाखा सुवास करीन, देखोन सूर नर भुलती, राये ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृतिथी लक्षोनी, गुरु वसिष्ठ घरा लागोनी, नृपश्रेष्ठे आणिला, भोजना आला अब्जनंदन, तो राक्षसे कापट्य स्मरून, शाकांत नरमास शिजवून, ऋषीस आणून वाढिले, त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषीन माझी शिरोमणी, कापट्य सकळ जाणोनी, मित्र सह शापिला, म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नर मांस, वाढिले कैसे पापिया, राव म्हणे मी नेने सर्वथा, बोलवा सुपशास्त्री जाणता, तव तो पळाला क्षण न लागता, गुप्त रूपे वना आपुल्या, राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मीही तुझ शापीन म्हणून, उदक करी घेतले, तव रायाची पट्टराणी मदयंती, नामे पुण्यखाणी, रूपे केवळ लावण्य हरिणी, चातुर्य उपमे जेवी शारदा, मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारुनिया, शिष्ये गुरुसी शापावया अधिकार नाही सर्वथा, गुरुसी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी, राव म्हणे चतुर सुंदरी बोललीस साचते, म्हणे हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री, मग आपुल्याच प्रपदांवरी जल टाकी मित्र सह, तो जाणू पर्यंत चरण, दग्ध झाले कृष्ण वर्ण, कुष्ठ भरला मग तेथून, कल्माशपाद नाम त्याचे, वसिष्ठे जाणूनी वृत्तांत, रायासी उशाप देत, म्हणे 12 वर्षी होशील मुक्त, येसी स्वस्थाना आपुल्या, गुरु पावला अंतर्धान, मग कल्माशमाद राक्षस होऊन, क्षुधाक्रांत निशिदिन, वनी भक्षी जीव सर्व, परम भयानक असुर, विशाळ देह कपाळी शेंदूर, विक्राळ वदन बाहेर शुभ्र, दंत दाढा वाढलिया, जीव भक्षिले आसमास, वनी हिंडता तो राक्षस, एक ब्राह्मण कुमार डोळस, 12 वर्षी देखिला, सर्व त्याची ललना चिमणी, दोघे क्रीडती कौतुके वनी, तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे घरुनी भक्षावया सिद्ध झाला, तव त्याची वधू काकुळती येत,
अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत, गो ब्राह्मण प्रति पाळक सत्य, माझा कांत मारू नको, गडबडा लोळे सुंदरी, करुणा भाकी पदर पसरी, सवेची जाऊनी चरण धरी, सोडी झडकरी पती माझा, पतीस भक्षू नको राजेंद्रा, महत पाप घेऊ नको एकसरा, सर्व मार्ग तरी चतुरा, कैसा पावसी अंतकाळी, एसी करुणा भाकिता कामिनी, निर्दये भक्षिला तेची क्षणी, अस्ति पंजर टाकुनी, तिये पुढे दिधला, तव ती दुःखे करोनी, आक्रोशे कपाळ पिटी धरणी, मृत्तिका घेऊनी खाली वदनी, कोण वनी सावरी तिथे, मग तिने शाप दिधला राजा ते, जो अलोट विधी हरी हरांत, जो अलोट विधी हरी हरांते, म्हणे मदयंती संग सुरते, प्राण जाईल तेची क्षणी, कोणे एके स्त्रीचा संग सोहळा, तुझ न घडो रे चांडाळा, ऐसा शाप वदानी ते वेळा, केल्या गोळा असती पतीच्या, तात्काळ प्रवेशली अग्नी, इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी, राव स्वनगरा येऊनी, वर्तमान सांगे स्त्रियेसी, येरी कपाळ पिटी आक्रोशे करून, म्हणे झाले वंश खंडन, पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरून, प्राण आपुला रक्षिका, अनिवार अत्यंत मन, न करी कोणे स्त्रियेसी, संभाषण खदिरांगाराची सेज आजपासून, झाली तुझ लागी जाणपा, परम तळमळी राजेंद्र, जैसा सापळा कोंडीला व्याघ्र, की महाभुजंगाचे दंत समग्र, पडोनी गारुड दीन करी, की नासिकी वेसन घालून, महाऋषभ करीती दीन, की वनी निरंकुश वारण, धरून क्षीण करीती मग, तैसा कल्माशपाद भूप, होऊनी राहिला दिनरूप, पुढे प्रकाशावया कुळदीप, आपण धर्मशास्त्र पाहात तसे, तेथेची पाहुणी प्रमाण, वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन, अमोघ वीर्य पडता पूर्ण, दिव्य पुत्र झाला, तेने पुढे वंश चालिला, असो तो राव मृगयेस निघाला, यथारण्य तथा गृह वाटे नृपाला, भोग त्यजिले सर्वही, मनात मनोज विकार उठत, विवेकांकुशे कामईभ आवरीत, म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्यू, ते कर्म सहसा न करावे, आपुली कर्मगती गहन, प्राक्तन विचित्र दारुण, देवावरी काय बोल ठेवून, भोगिल्या विण न सुटेची, ऐसा राव उदासयुक्त, वनी हिंडता मागे पाहात, तो पिशाच भयानक अत्यंत, राया पाठी उभे सदा, दंपत्ये पूर्वी मारिली, ती ब्रह्महत्या पाठीसी लागली, राजा तीर्थे हिंडता सकळी, परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत, महाविक्राळ दात करकरा खात, महाविक्राळ दात करकरा खात, राये व्रते केली बहुत, दान देत बहुसाल, ऐसा हिंडता राव भागला, मिथुल नगरा समीप आला, वनश्री देखता आनंदला, परी ब्रह्महत्या पाठीसी उभी, वृक्ष लागले बहुत, आम्र वृक्ष फळ भारे डोलत, पोफळी रातांजन विराजित, केळी नारळी खर्जुरिया, चंपक जाई जुई मालती, मोगरे पुन्नागराज शेवंती, मलयागर कृष्णागर जाती, पापी करवीर कोविदार, वड पिंपळ औदुंबर, पारिजातक बकुल देवदार, कपित्थ बिल्व अंजीर, अर्जुन पिचू मंद कदंबते, एसिया वना माझी नृपती, क्षण एक पावला विश्रांती, परी ते पाठीसी पापमती,
ब्रह्महत्या उभी असे, तो उगवला भाग्य वासरमणी, की निधान जोडे रंका लागुनी, की शुद्धिता पुढे उचंबळवनी, शिराब्धी जैसा पातला, की मरिती याच्या मुखात अकस्मात घातले अमृत, की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला, तैसा तापसियान माझी मुकुटमणी, शिष्य मांदी सर्व घेऊनी, महाराज तपस्वी गौतम मुनी, तये स्थानी पातला, राये घातले लोटांगण, राये घातले लोटांगण, दाटला अष्टभावे करून, उभा ठाकला कर जोडून, करी स्तवन प्रीतीने, सहज होता संत दर्शन, पापे संहारती संपूर्ण. तू विलोकिसी जरी कृपा करून, तरी रंक सहस्त्र नयन होय, यावरी तो महाराज गौतम, कल्मषपादा पुसे कुशलक्षेम, राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम, सुखे करून नांदती की, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, स्वधर्म आचरती की समग्र, पशुसेवक पुत्र कलत्र, समस्त सुखरूप आहेत की, राव म्हणे आपुले कृपे करून, समस्त आहेत क्षेम कल्याण, परंतु आलासी वाटते दुरून, आनंद घन दिसतोसी, तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र, मग पूर्वकर्म आपुले दुस्तर, ऋषी प्रती निवेदिले, गौतम म्हणे परम पवित्र, भू कैलास गोकर्ण क्षेत्र, तेथुनी मी आलो अपार, महिमा तेथीचा न वर्णवे, ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत, सूर असुर किन्नर सेवित, अर्धमात्रा पिठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन, ब्रह्मकादिकाम दुर्लभ जाण, तेथे इंदिरे सहित जनार्दन, तपगहन आचनत, कोटी सूर्याची प्रभा, मृडानी सहित शिव उभा, कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा, तेथीची शोभा न वर्णवे, इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र, तेथीची वसती अहोरात्र, जेथेचे पाषाण तरुवर, समग्र निर्जर अवतरले, सत्यवती हृदय रत्न, जेथे करी अनुष्ठान, भृगु जामदग्न, गोकर्ण क्षेत्री सदा वसती, पहावया मृडानी नायक, मंडप घसणी होतसे देख, नारद तुंबरू गायक, जेथे गाती शिवलीला, गोकर्ण भोवते समग्र, उभे अखंड देवांचे भार, मुखे गर्जती शिव हर हर, आनंद थोर होतसे, ऋषी करीती वेदघोष, अष्टनायकांचे नृत्य विशेष, किन्नर गंधर्व गायक सुरस, तोषविती महेशाते, ते अति उत्तम स्थान, तेजोमय प्रकाश गहन, नाना वृक्ष लागले सघन, कैलास भुवन प्रत्यक्ष, शुभ्र सिंहासन लखलखित, चारी द्वारे मणिमय खचित, एरावारूढ अमरनाथ, पूर्वद्वारी तिष्ठतसे, दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन, पश्चिमेसी वारुणी रमण, उत्तरेसी वैश्रवण, प्राणमित्र शिवाचा, कर्पूर गौर भवानी सहित, घवघवीत तेजे विराजित, भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे, त्या मूर्तीचे करावे ध्यान, त्या भोवते महासिद्धीचे पूजन, त्या भोवते कात्यायनी आवरण, अष्टभैरव पूजिजे, द्वादश मित्र एकादश रुद्र, तेथेची वसती अहोरात्र, अष्टवसु दिक्पाळ समग्र,
जोडोनी कर उभे तेथे, अष्टसिद्धी नवनिधी. कर जोडोनी अष्टसिद्धी नवनिधी, कर जोडूनी अखंड आराधिती पिनाक पाणी. रायासी म्हणे गौतम मुनी, मीही वसतो सदा तेथे, वरकड क्षेत्री लक्ष. वरुषे जाण तप आचरला निर्वाण, गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव. अमावास्या संक्रांती सोमवार, प्रदोष पर्व काळ शिववासर. समुद्र स्नान करिता समग्र, फळ होय सकळ तीर्थाचे. रावण कुंभकर्ण बिभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान. तेनिरवाण लिंग दशानने जाण, कैलासाहुनी आणिले, गणेशे स्थापिले ते लिंग. ऋषी म्हणती सुता ते कथा सांग, ऐकावया लीला सुरंग. श्रवण वाट पाहती, यावरी सुतवक्ता निपुण. रावण मातेसी कैकसी अभिधान, ती नित्य लिंग पूजन विण जाण. उदक प्राशन न करीच, पंचधानांचे पिष्ट करून, लिंग करी कामना धरून. व्हावे रावणाचे कल्याण, जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन, समुद्री टाकिले द्वेषे करून. त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून, मी मुख्य आत्मलिंग आणितो जाऊन. कैलासाप्रती द्विपंचवदन, जाता झाला साक्षेपे. तप आचरला दारुण, जो चतुष्षष्टी कला प्रवीण. जेणे वेदांची खंडे करून, सारासार निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत, शिवासी आवडे अत्यंत. दशमुखे गायन अद्भुत, केले त्याने स्वामी पुढे. आपुले शिर छेदून स्वहस्ते, शिरांच्या तंती करुनी. स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरीत. उमानाथ संतोषे जेणे, राग उपराग भार्या सहित. मूर्छना शरीर कंपित, सप्तस्वर ताल संगीत. शास्त्र प्रमाण गातसे, गद्य पद्य रचना नाना कळा. गीत प्रबंध अखंड नाममाळा. गाता प्रीतीने शिवलीला, शंभू तोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशक द्वयनयन म्हणे कामांतका, आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात जी सुंदर, ऐसी ललना देई सुकुमार. ऐकोनी संतोषला कर्पूर गौर, भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्याची प्रभापूर्ण, ऐसे लिंग काढिले हृदयातून. की ब्रह्मानंद रस मुरोन, दिव्यलिंग ओतिले. सहस्र बाल सूर्य न पवती सरी, ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी. दिधले रावणाचे करी, जे अत्यर्क्य ब्रह्मादिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान. जे सनकादिकांचे दैवतार्चन. वेदशास्त्र पुराण, दिव्यलिंग वर्णिती. जे त्रिगुणातीत परब्रह्म. जे अजित अनाम सच्चिदानंद निर्वाण धाम. योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्रे, जेणे रचिली इच्छा मात्रे. ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे, ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन. म्हणे हे त्रिदोषमन, लावण्य सागरीचे निधान. त्रिभुवन सुंदर ललनादे, जी अर्पणेची अपार प्रतिमा. ऐसी देई मज सर्वोत्तमा, सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा. नामा अनामातीत तू, शिव म्हणे ईची प्रतिमा विशेष. निर्मू न शके विधीश, भोळा चक्रवर्ती महेश.
म्हणे हेची नेई अर्पणा तू. रावणे अवश्य म्हणोनी स्कंधी घातली स्कंद जननी. दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला. दक्षिण पंथे जाता सत्वर. गजबजिले सकळ सूरवर. गजानन स्कंद वीरभद्र. नंदिकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन. हे कैसे तुझे उदारपण. भवानी बैसलासी देऊन. पंचवदन हासतसे. म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ. तो धावेला आता स्नेह भरीत. इकडे भवानी स्तवन करीत. हे पद्मजतात धाव वेगी. वारी जनयना इंदिरावरा. निगमागमवंद्या सुहास्य वसक्त्रा. हे नीलपयोधर गात्रा. धाव वेगी सोडवी मज. हे मधु कैटभ नरक मूरभंजना. हे दशावतारधरा पीतवसना. हे मदनांतक मानसरंजना. हे जनार्दना जगद्गुरो. हे कोटी मनोजतात श्रीधर असुरमर्दन. परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर. द्वीपरूपे आडवा आला. म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना. कोठे मिळविली ऐसी ललना. दशमुख म्हणे हे अपर्णा. सदाशिवे दिधली. विप्र म्हणे खाली उतरून. न्याहाळुनी पाहे इचे वदन. रावण पाहे तव ते कुलक्षण. अत्यंत कुरूप देखिली. भूवयास आठी अमंगळ पूर्ण. वृद्ध गाल बैसले दंतहीन. गदगदा विप्र हासे देखून. टाकोनी रावण चालिला. मग रमाधवे तये स्थळी. स्थापिली माता भद्रकाळी. इकडे असुर शिवा जवळी. म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली. शिव म्हणे सत्यवचन. ते तुझ नाटोपे कवटाळीन. अनंत ब्रह्मांडे दावून. सवेची लपविल तत्वता. मग श्रीधरे अंगीची मळी काढून. स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न. मयासुराचे उदरी जाण. उत्पन्न झाली तेची पै. तिच्या स्वरूपाची प्रती. नाही त्रिजगती. अंगीच्या सुवासे धावती. काद्रवेय चक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी. तिची प्रतिमा नाही उर्वीवरी. विशती नेत्राचे चत्वरी. पट्टमहिषी पतिव्रता. मयासुर करील कन्यादान. वरी एक शक्ती देईल आंदण. सप्तकोटी मंत्रांचे गहन. सामर्थ्य असे जिये माझी. ते निर्वापा सांगातीण शक्ती. तुझ प्राप्त होईल लंकापती. महाशत्रूवरी निर्वाणी ती. प्रेरावी त्वा सत्यपै. ऐसे ऐकताची रावण. परतला लिंग घेऊन. पूर्वस्थळासी आला जाण. तो गजानन गायी राखी. गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून. म्हणती दिव्यलिंग सोडवून. स्थापी अक्षयी गणपती. ऐसा देवी प्रार्थिला एकदंत. तव रावसासी मूत्र लागले बहुत. पुढे पाऊल न घालवत. चरफडीत मूत्र भरे. भूमीवरी लिंग न ठेवावे. ऐसे पूर्वी सांगितले उमा माधवे. हाती घेऊनी लघु शंकेस बैसावे. हेही कर्म अनुचित. तव तो सिद्धी बुद्धींचा दाता.
विप्रवेशे गायी राखिता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानोरानी पळती तुझ्या मूत्रत्र शंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्र शंका करून. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती. दूर जाऊन एकांत क्षिती लघु शंकेस बैसला. अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा. असो रावणासी मूत्राचे पूर लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता इभ वक्त्र हाक फोडी गर्जोनी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी. रावण न बोलेची निर्धारी हस्त संकेते थांब म्हणे. दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन. एवं घटिका झाल्या 3 कदापि रावण न उठेची. जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य. पुन्हा एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी. म्हणून ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदा काळी. ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग. एकची झाले दिव्यलिंग रावण धावे सवेगे. अशौच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभिनी. महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी न उपटे तया लागुनी. अखंड अभंग जाहले गुप्त जाहला गजानन. गायी पृथ्वीत जाती लपोन रावणे एक गायीचा कर्ण धावोनिया धरी येला. तोही न उपडे तया लागून. मग तेथेच केले लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडी येले. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन. आदी लिंग हे जाणून करीती अर्चन सूर ऋषी. रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे. मयासूर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावण प्रती. लक्षपुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे. इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टदशा क्षौहिणी सेनाभार. तेथीच्या अनुष्ठाने अपार. रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा. ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मघवा. ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले मथुलेश्वराच्या यागा कारणे. आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे. कथा तेची सांगतो एक वृक्षन्यग्रोध विशाळ. त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टिता पूर्ण. जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण. किडे पडले सर्वांगी व्रण. दुर्गंधी उठली चहूकडे. रक्तपीती भरोन हस्तपाद बोटे गेली झडोन. परम कुच्छित कुलक्षण कैचे अन्न उदकती येते. दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन. कर्ण नासिका झडोन किडे पडले बुचबुचित. अंगाचे चर्म गेले झडोन वस्त्र पडिले गळोन. धुळीत
लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगीत, तिचा मरण काळ जवळी आला जाण. वरते पाहिले आम्ही विलोकुन, तो शिवे धाडिले दिव्य विमान. तिये लागी न्यावया दशभुज पंचवदन, शिवदूत बैसले चौघे जण. कोटी सूर्य तेज विराजमान, प्रभा शशी समान एकाची. कोणी अग्नी तेजे विराजत, भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखित, वाद्ये वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करीती, किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे एके नृपती, मग तया प्रती पुसिले. हे दिव्य विमान घेऊन, कोणाचे रूप जाता उद्धरण. ते म्हणती तया चांडाळीनी लागून, शिव आणू पाठविले निजपदा. मग म्या तयांसी पुसिले, येण्यापूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलिले, पूर्वजन्मीचा वृत्तांत. पूर्वी केकेय नामा ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्रा जाण. आपुल्या सौंदर्य गर्वे करून, कोणासही मानिना. ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली. जार कर्म करू लागली, बापे शिकविल्या नायके. तो हे झाली गरोदर, लोक निंदा करीती समग्र. मग बापे केश धरुनी सत्वर, बाहेर घातले इयेसी. मग ही हिंडता देशांतर, कोणी एक सभाग्य शूद्र. त्याने इथे स्त्री करुनी सत्वर, समग्र द्रव्य ओपिले. तेथे अपत्य झाली बहुत, ही अत्यंत मध्य मानसी रत. पुष्ट झाली बहुत, गुरणीत लोचन उघडीना. शूद्र घेऊनी दासी, गेला क्षेत्री कृषी कर्मास. हे क्षुधित आठवूनी माणसास, शस्त्र घेऊनी चालिली. मध्ये माजली नुघडी लोचन, हा बस्तीची आहे म्हणून. गोवत्साचे कंठी जाण, पापिणी सुरी घाली तसे. ते अट्टाहासे ओरडत, गायी हुंबरोनी अनर्थ करीत. इणे कंठछेदोनी गृहात, वत्स नेले त्वरेने. डोळे उघडूनी पाहे पापिणी, मग गोवत्स ओळखिले. तेच क्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुनी, म्हणे करणी न कळता केली. मग अर्ध वत्समास भक्षून, उरले टाकी बाहेर नेऊन. लोकांत उठविले पूर्ण, गोवत्स मारिले व्याघ्राने. त्यावरी ही काळे मृत्यू पावत, तो येऊनिया यमदूत. येस नेले मारित, बहुत जाचिती निर्दयपणे. कुंभीपाकी घालिती, असी पत्रवनी हिंडविती. तप्तभूमीवरी लोळविती, स्तंभ कवटाळविती. तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन. इचे काही आहे की नाही पुण्य, ते म्हणती शिवनाम उच्चारून. गोवत्सवध इणे केला, मग यमे दिधले लोटून. चांडाळ योनीत पावली जनन, गर्भाध कुच्छळ कुलक्षण. विपपष्टा मूत्रे भरली सदा, श्वानाचे उच्छिष्ट भक्षी जाण. तव माय बापे गेली मरोन. मग ही हाती काठी घेऊन, गावोगावी हिंडतसे. तो शिवरात्र पर्वकाळ लक्षून, गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण. यात्रा चालली घोष गहन, नानाविध वाद्यांचा होतसे. शिवनामाचा घोष अपार, शिवभक्त करीती वारंवार. त्यांच्या संगे ही दुराचार, चांडाळी ही चालिली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी,
पडली काळलीच्या देवळाजवळी, म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी, बहुत पापिनी मी आहे, हाका फोडीत हात पसरवून, तो प्रदक्षिणा करीती भक्तजन, एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले, ते त्रिदळ चांच पोन पाहात, मुखी घालवयाची नाही वस्त, म्हणून रागे भिरकावीत, ते पडत शिवलिंगावरी, शिवरात्रीच उपोषण, बिल्वदळे घडले शिवपूजन, शिवभक्तांसवे जागरण, घडले संपूर्ण चांडाळीस, शिवनामे गर्जती जन, हेही करीती तसेची स्मरण, तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी, ऐसा तिचा पूर्ववृत्तांत, शिवगणी सांगितला समस्त, मग ती दिव्य देह पाऊनी बैसत, शिवविमानी तेधवा, आपुले पूर्वकर्म आठवून, करू लागली शिवस्मरण, मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली, गौतम म्हणे एके राया सादर, तू गोकर्णाप्रती जाई सत्वर, शिवरात्रीस पार्वतीस परमेश्वर, त्रिदळे करुनी अर्चिका, ऐसे बोलोनी गौतम मुनी, गेला जनकाच्या यागा लागुनी, कल्माशपाद तेच क्षणी, गोकर्ण क्षेत्री पातला, शिवरात्रीस दिव्यलिंग, मित्रसह राये पूजिले सांग, अंतरी सप्रेम अनुराग, उमारंग संतोषला, ब्रह्महत्येचे पातक विशेष, जाऊनी राव झाला निर्दोष, तो कैलासाहुनी आदिपुरुष, पाठवित दिव्य विमान, विमानी बैसले शिवगण, परम तेजस्वी दैदिप्यमान, अनंत विजांचे रस, पिळवण, मूर्ती ओतिल्या वाटते, अनंत वाद्ये गर्जनी एक वेळा, तेने रंग सुरंग दाटला, दिव्य सुमनांच्या माळा, वर्षती वरुनी वृंदारक, मित्रसह दिव्य देह पावून, झाला दशभुज पंचानन, इंद्रचंद्रादिपते ओलांडून, नेला मिरवत शिवपदा, सरूपता मुक्ती पावून, शिवरूपी मिळाला आनंद घन, धन्य शिवरात्री व्रत पावन, धन्य गोकर्ण शिवमंदिर, गौतम ऋषी परमधन्य, तेने इतिहास सांगितला पावन, धन्य श्रोते तुम्ही सज्जन, श्रवणी सादर बैसला, मानस सरोवर वेष्टित, मराळ जैसे विराजित, की निधाना भोवते समस्त, साधक जैसे बैसती, तरी पंडित तुम्ही चतुर, तुमचे अवधान दिव्यालंकार, देऊनी गौरवा श्रीधर, ब्रह्मानंदे करुनिया, श्रीमद्धी मातट विलासा, ब्रह्मानंदा आदी पुरुषा, श्री कैलास विलासा, कथारस वदवी पुढे, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, तृतीयाध्याय गोडहा, श्री सांब सदा शिवार्पणमस्तु.